नमस्कार. आज मी 2 शब्द तुम्हाला सांगण्यासाठी आली आहे. खरे खरे 2 शब्द आहेत. मी इंजिनिअरिंगला SMJBला आले होते आणि ऑफकोर्स माझं मॅथ्स खूप वीक आहे. मला मॅथ्स आवडत नाही आणि येत पण नाही. आणि इंजिनिअरिंगमध्ये पहिले M1, M2, M3 आणि DM असे 4 मॅथ्सचे सब्जेक्ट्स राहतात. M1 तर मी कसंबसं काढलं, पण M2 माझ्याकडून निघतच नव्हतं आणि माहीत नाही काय करू. एक्झाम डोळ्यासमोर आली. आता नंतर मला कळलं की हे काय जाणार नाही आहे डोक्यात आपल्या आणि कळतही नव्हतं. लास्टला खूप जंबल होत होतं. पहिलेच समजून गेलं होतं की काही होणार नाही आहे. पण मी हॉस्टेलला होती म्हणून मला क्लासही लावता येत नव्हता आणि ऑनलाईन काही समजायचं पण नाही. तर सगळ्यात बेस्ट काही सोल्युशन भेटेल तर माझा कॉन्टॅक्ट ईश्वर सरांसोबत झाला. आर्यभट्ट इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. इन्स्टिट्यूट त्यांचंच आहे आणि त्यांनी फक्त 5 दिवसात 5 ओन्ली 5 डेजमध्ये त्यांना M2चा पूर्ण सिलेबस शिकवला. अँड लकीली मी M2 पास होऊन गेले. म्हणजे अशा अपेक्षित होते की माझ्याकडून निघणार नाही, बट मला चांगले मार्क भेटले उलट त्याच्यामध्ये. आणि खूप मी जेन्युइनली सांगते की त्यांनी जे शिकवलं, त्यांचं जो एक्सपिरियन्स आहे, ते सगळं त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती होतं त्यांचं. आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती त्यांनी जे केलं आणि जे सांगितलं आम्हाला, दॅट वॉज रिअली हेल्पफुल. आणि त्या बेसिसवरती मी हमखास पेपर देऊन आले, टेन्शन फ्री होते. आणि मी फक्त M2साठी क्लास लावलेला, जेन्युइनली सांगते, क्रॅश कोर्स. बट सरांनी फक्त M2 नाही, पण मला बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा हेल्प केली. म्हणजे मी सरांना आदल्या दिवशी रात्री फोन करून, सर BEEचा पेपर आहे, मी काय करू? सर ठीक आहे, लिही, मी तुला सांगतो तेवढे क्वेश्चन्स लिही, ते करून जा. BEEला हेल्प केली, ग्राफिक्सला हेल्प केली, DXCला केली, माझ्या फ्रेंड्सला केली. बस असं नाही आहे की नाही तू जेवढी फीस भरली तुला तेवढंच सांगेल, असं नाही आहे. सरांचं हार्ट पण खूप मोठं आहे. सरांनी मला खूप हेल्प पण केली बाकीच्या सब्जेक्ट्सला. आत्तासुद्धा सर मला हेल्प करतात. अँड M2चा तर विषयच नाही. सरांचा एक्सपिरियन्स बेस्ट आहे आणि त्या एक्सपिरियन्सवरती सरांकडे बिनधास्त क्लास लावला ना, जो मुलगा क्लास लावतो तो पास होतोच, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. कारण माझ्यासोबत ते झालं आहे. म्हणून आय रिअली जेन्युइनली टेल की आर्यभट्टा इज द बेस्ट इन्स्टिट्यूट. माझ्यासाठी तर सगळ्यात बेस्ट होतं. कारण जर मला बॅक लागला असता ना, ती माझ्यासाठी सगळ्यात वाईट गोष्ट राहिली असती. कारण मला बॅक लागलेला नव्हता आणि फक्त मॅथ्स खराब होतं, बाकी सगळं येत होतं. त्या एका गोष्टीमुळे बॅक लागला असता. पण सरांनी ते होऊ दिलं नाही. आणि जेन्युइनली सरांचं हार्ट खूप काइंड आहे. सरसुद्धा खूप काइंड आहेत. म्हणून आय रिअली रेफर यू ऑल टू जॉईन आर्यभट्ट इन्स्टिट्यूट, कारण बेस्ट आहे ते. बस मी एवढंच सांगू शकते की तुम्ही डोळे बंद ठेवून सरांचा आपल्यावर विश्वास ठेवा आणि बस ते जेवढं सांगतं तेवढं फॉलो करा. बस. थँक्यू.